ख्रिस्तामधील सर्वांना शुभ प्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली समनाश ना हो, आजाराने पीडू नको. येशू रक्ते शुद्ध हो, पहावा तू महा आनंद. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो. आजच्या मरणाकरिता देवाचे वचन, प्रेषितांची कृत्ये अध्याय 13 1-3 ही वचने. प्रेषितांची कृत्ये अध्याय 13 1-3 ही वचने. बर्नबा, शिमोन, निग्र, ल्यूक्य, कुरनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता, तो मनाएल व शाऊल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की, बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे, त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्र भाग प्रेषितांच्या कृत्यामधून 13 अध्याय आणि 1-3 हे वचने आपण वाचलेले आहोत. या ठिकाणी अंत्योक्यातील ख्रिस्ती मंडळीविषयी आपण पाहतो. ती मंडळी प्रभूची सेवा करीत असता उपवास आणि प्रार्थना करीत. पवित्र आत्मा म्हणाला, बर्नबा व पौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलवले आहे, त्यांच्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. या ठिकाणी आम्ही पाहतो, ज्या वेळेस अंत्योकिया येथील मंडळी उपवास आणि प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याने त्यांचं मार्गदर्शन केलं आणि पौल व बर्नबाविषयी त्यांनी सांगितलं की त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. आणि त्यांनी त्यांना उपवास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. ज्यावेळेस माझ्या प्रियानो आम्ही
एकचित एक मन होऊन प्रभूची सेवा करीत उपवास व प्रार्थना करतो. पवित्र आत्मा आम्हाला गाईड करतो, आमचं मार्गदर्शन करतो आणि निश्चित ते सेवा कार्य पुढे नेण्यासाठी देखील परमेश्वर आमची सहायता करतो. आणि म्हणून तुम्ही आणि मी ज्यावेळेस उपवास आणि प्रार्थना करत एक चित्ताने परमेश्वराच्या शरणाजवळ बसले असता, परमेश्वर आम्हा प्रत्येकाचं मार्गदर्शन करणार आहे. आमच्याशी त्याच्या वचनाद्वारे तो बोलणार आहे की आम्ही काय करायला पाहिजे. कारण त्याने पौल व बर्नबाविषयी सांगितलं, यांना माझ्याकरिता वेगळं करून ठेवा. आणि ज्यावेळेस त्याने त्यांना पाठवलं, परमेश्वर त्यांच्याद्वारे अद्भुत कार्य परमेश्वराने केलं. महान आणि मोठी सेवा त्यांच्याद्वारे परमेश्वराने केलेली आहे. म्हणून माझ्या प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी उपवास आणि प्रार्थना करतो, परमेश्वर पवित्र आत्मा तुमचं आणि माझं मार्गदर्शन करतो. तुम्ही त्याचं आणि ऐकावं आणि निश्चित परमेश्वर ज्या कार्यासाठी, ज्या कामासाठी तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे, ते कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनातून परमेश्वर करणार. त्याची सेवा तो करून घेणार. आणि म्हणून या प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वराच्या सणाजवळ उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराला म्हणू, प्रभू तुझ्यासाठी आम्ही काय करू शकतो देवा. प्रभू आमच्यासाठी तू कुठली सेवा राखून ठेवलेली आहे. परमेश्वर निश्चित तुमचं आणि माझं मार्गदर्शन करेल आणि त्या सेवेसाठी परमेश्वर तुमचा आणि माझा उपयोग करेल. देवबाप करू, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या समोर येऊन तुला धन्यवाद देतो. प्रभूजी, तू खरोखर महान आहेस. परमेश्वर बाप्पा, मी तुझ्या शरणाजवळ येतो. ज्यावेळेस उपवास आणि प्रार्थना करतो, तू आमच्याशी बोल, आमचं गायडन्स, आमचं मार्गदर्शन आज परमेश्वर बाप्पा पुढील परमेश्वर बाप्पा 2-3 दिवस जे उपवासाचा समय सुरू होत आहे, देव बाप्पा प्रत्येकाच्या विषयी तू प्रत्येकाशी बोल. प्रभू, जी सेवा प्रत्येकाच्या जीवनासाठी राखून ठेवलेली आहे, ती करण्यासाठी तुझी कृपा पुरव आणि प्रत्येकाचा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तो उपयोग कर. परमेश्वरा, मी प्रार्थना करतो, ज्या वेळेस पौल आणि बर्नबाला तू सांगितलं, निवडलं देव बाप्पा, त्याप्रमाणे आज अनेक तुझे दास, अनेक तुझे सेवक आहेत जे तुझ्या शरणाजवळ उपवास आणि प्रार्थना करणार आहेत. होय प्रभू, प्रत्येकाशी तू बोल, प्रत्येकाचा मार्गदर्शक तू हो आणि प्रत्येकाच्या जीवनासाठी परमेश्वर राखून ठेवलेली सेवा तू त्यांच्या जीवनाने पूर्ण कर. परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वर बाप्पा, तू असं करतायस. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविने श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविने श्रेष्ठ तो. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविने श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविने श्रेष्ठ तो. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.